आता कुंभमेळा प्राधिकरण स्थापन केले, 25,000 कोटीचं बजेट मंजूर केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या कुंभमेळ्यापेक्षा 5,000 कोटीने जास्त बजेट अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेलं आहे. जनतेमध्ये अशी चर्चा आहे की प्रयागराज कुंभमेळ्याप्रमाणेच या कुंभमेळ्याचे सुद्धा सर्व टेंडर कुणाला जाणार? परराज्यात आणि नाशिक पासून पलीकडे असणाऱ्या गुजरात राज्यातल्या कॉन्ट्रॅक्टरकडे जाऊ नये. एखादा सुरेश धसने कॉन्ट्रॅक्टर सुचवला तर त्याला गेलं तर आमची कुणाची तक्रार नाही. महाराष्ट्रातल्या मराठी कॉन्ट्रॅक्टर आणि किमान नाशिक जिल्ह्यातल्या चांगले कॉन्ट्रॅक्टर नाशिक जिल्ह्यात आहेत, त्यांनाच काम रिस्ट्रिक्ट करा. नाशिक खानदेशात करा, पाय नगर जिल्ह्यापर्यंत या, पाय तर बीड जिल्ह्यापर्यंत या, आमची काही तक्रार नाही. पण बाहेरच्या परराज्यातल्या मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना आपला कुंभमेळा करण्याची संधी देऊ नये अशी माझी विनंती आहे.